याच्या आधीची जी मॅच झाली ब्रो 11 वर्सेस नुरासिक मध्ये नुरासिक संघाचा विजय झाला आणि फर्स्ट क्वार्टर फायनल मधून विन झाले नुरासिक टीम. दुसऱ्या क्वार्टर फायनल चालू आहे. बादशाह 11 वर्सेस AK रॉयल. 4 ओव्हरचा हा सामना. पहिला ओव्हर घेऊन सलमान समोर मोईन. नदीम सर मॅच चालू करूया. चला सामन्याकडे वळूया. पहिला ओव्हर घेऊन सलमान तयार मोईनसाठी. मोईन ज्या या आधीच्या 2 मॅच आधी 50 मारून आणि नेक्स्ट मॅच मध्ये पण चांगली परफॉर्मन्स केली होती. बॅटिंग बॉलिंग सोबत उत्कृष्ट राष्ट्रपैलू खेळाडू. त्याच्या समोर बादशाह 11चा गोलंदाज सलमान तयार. पहिल्या बॉलवर समोरच्या दिशेने भिडकावून दिला चेंडू. पॉवर प्ले क्रॉस होतोय आणि समोर जातोय का, झाडाला लागतोय का, आणि अंपायरचा निर्णय नाही, चौकार. चौकार. झाडाचा कुठेही संबंध आला नाही. 4 धावा पहिल्याच बॉलवर भेटलेल्या आहेत मोईनला. समोरच्या दिशेने फिल्डिंग मात्र सेट केली आहे लॉंग ऑन, आणि दुसरा प्लेयर आपल्याला त्याचाच भाऊ मोईनचा भाऊ आपल्याला कव्हर वरती बघायला भेटतोय रसल. आता मात्र फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस समोरच्या दिशेने घेतोय प्लेयर. पॉवर प्लेची फिल्डिंग पुन्हा एकदा चेंज. आता मात्र पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. कव्हरचा प्लेयर पॉवर प्लेच्या आतमध्ये घेतला जातोय आणि हाशिम मात्र मागे पाठवला जातोय डीप मिड विकेटच्या पॉइंटला. पुन्हा एकदा बॉल आलेला आहे. आता मात्र 50 धावा मारलेला प्लेयर, आणि इथे मात्र आपल्याला एक फ्रेंडली बॅटर बघायला भेटत आहे मोईन आणि सलमान मध्ये, जो की पहिल्या बॉलात चौकार मारला होता. दुसरा बॉल मात्र सलमानने विकेट घेतला आहे. 50 मारलेल्या बॅट्समॅनचा इनफॉर्म बॅट्समॅन मोईन आउट झालेला आहे आणि त्याची जागा घ्यायला कोण येते आता बघूया. AK रॉयल संघामधून तो थोड़ा सामना लवकर करा. आलम आप जल्द से जल्द आपकी बैटिंग पोजीशन ले ले, बहुत मैच डिले हो रहा है, तो ऑन फील्ड अंपायर से रिक्वेस्ट है कि जरा मैच जल्द से जल्द करिए. बादशाह 11 और AK रॉयल सलमान तयार. लेफ्टी बॅट्समॅन साठी समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण काही झेल बाद झालाय. चांगला उत्कृष्ट असा कॅच पकडलाय सलमानने. बॅक केलेला आहे स्वतःला. पहिल्या बॉलवर पॉवर प्लेचा षटक हातावतोय आणि पहिल्या बॉलवर चौकार काढल्यानंतर 2 बॅक टू बॅक विकेट. एक लेफ्ट हँड आलम आणि सेकंड मोईन. आलमला याच्यासाठी पाठवलं होतं कारण लेफ्ट हँड बॉलर होता सलमान, त्याला टॅकल करण्यासाठी, पण टॅकल मात्र जिंकलेला आहे सलमान यांनी. आणि आता मात्र अर्शद AK रॉयल कडून आलेला आहे खेळण्यासाठी. तो सलमान तैयार. फिर से चौथी गेंद लेकर 3 बॉल 4 रन 2 विकेट मोइन और आलम के रूप में. फर्स्ट ओवर पावर प्ले. AK बादशाह ने इस मैच का सेकंड क्वार्टर फाइनल का टॉस जी का विन होकर बॉलिंग का निर्णय लिया और आगे बढ़ के फिर से मारने की कोशिश.
लेकिन रन आउट का मौका हो सकता है क्या, देखेंगे। और एक रन चुरा लिया है, रिस्की रन था ये, लेकिन सक्सेसफुल हो चुका है रन। 5 रन लग चुके हैं बोर्ड पर। तो ट्रैक पर जो क्रिकेट खेल रहे हैं, मैच चालू है बच्चा। पुन्हा एकदा आपला 5वा बॉल घेऊन तयार सोनूसाठी, आणि हा बॉल टप्पा लागून स्किट झाला, आतमध्ये आला सोनूसाठी। बॉल मात्र डॉट झालेली आहे। सलमान पुन्हा एकदा 5 बॉल 5 रन। रसल असताना पहिला ओव्हर हाताळण्यासाठी आला होता सलमान, कारण त्याला टॅकल करायचं होतं मोईनला विकेट घेतलेला आहे, आणि रसल मात्र आपल्याला दुसरा ओव्हर टाकताना दिसेल। पुन्हा एकदा डॉट बॉल, गुड लेंथ वरून बॉल काही उसळी घेतला नाही, बॉल पुन्हा डॉट। पहिल्या ओव्हर नंतर 2 विकेट आला मोईन, आणि 5 धावसंख्या झाली आहे संघाची AK रॉयल। आणि दुसरा ओव्हर अर्थातच आपल्याला बघायला भेटेल रसल, जो की नेहमी या संघासाठी फर्स्ट ओव्हर टाकतो, पण यावेळेस मात्र सलमानने ते शतक हाताळलं आणि उत्कृष्ट असं शतक हाताळलं। 5 रन दिले, 2 विकेट। हाशिम मात्र AK रॉयलचा कॅप्टन आता त्यांच्या प्लेयर्सला काहीतरी सांगतोय, पुढच्या 18 बॉलची कारागिरी कशी सांभाळायची ते सांगतोय, रसलला कसं टॅकल करायचं ते सांगतोय। आणि फील्ड आता ओपन होते। 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले होता, आणि आता फील्ड ओपन झालेली आहे। पाऊस मात्र कंटिन्यू चालू आहे। थोड़ा सा मैच कंटिन्यू रखे, बहुत डिले हो रहा है। आप हर एक बीच में 5 मिनट का गैप ले रहे हैं, तो थोड़ा सा मैच क्विक कराइए। स्टिल यू आर सेटिंग द फील्ड। पुन्हा एकदा अर्षद तयार आहे, आणि स्टेप आउट केला होता, बॅक टू बॅक स्टेप आउट करतोय। आता इथे मात्र कीपर आणि बॅट्समॅनचं क्लॅश होणार होतं, वाचलंय। रन मात्र जाऊन पडले 6 धावा। फर्स्ट ओव्हर 1 बॉल 6 धावा। रसल वेगवान, टप्पा लागून बॉल स्किट झाला। रसलच्या पेसवर उत्तर दिलंय। शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, पण पुल मात्र बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला नाही, आणि प्लेयरच्या हातामध्ये 1 बाउन्स, 1 रन कंप्लीट। तिसरा बॉल अर्षद तयार, बॅक टू बॅक 2 वेळा स्टेप आउट केलं होतं, पण बॅट बॉल येत नाहीये। आता पण पुन्हा स्टेप आउट केला होता, रन आउट होतोय का, पण नाही, रन आउट नाही। पुन्हा एकदा रिस्की रन। पावसाळ्या हंगामामध्ये पाऊस मात्र आता गेलेला आहे, पण विकेट मात्र अजूनही ओली, चिखल निर्माण आहे तिकडे। बाउन्स बॉल स्किट होतोय, बाउन्स होतोय, वेगवान गोलंदाजाला मदत होतीये, त्याच्यामुळे टॅकलला पेसला क्रॅक करायला स्टेप आउट करतोय अर्षद। एक रन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 रन। दुसरं ओव्हर चालू, पुन्हा फुल टॉस बॉल होता, हा मात्र जाऊ शकतोय का 6, आणि त्याच्या बॉलवर आलाय स्वाले। फुल टॉस बॉलवर काही करू शकला नाही सोनू आपल्या संघासाठी, आणि आउट होऊन जातोय पवेलियन मध्ये। संघाची धावसंख्या अजूनही तिथेच 8 रन। पहिल्या ओव्हर मध्ये 5 रन दिले होते सलमानने पॉवर प्लेच्या, आणि त्याच्यानंतर 3 धाव बॅक टू बॅक सिंगलच्या रूपात आल्यानंतर चौथा बॉल सोनू मात्र आउट होऊन जातोय, आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय चांद AK रॉयल कडून। याच्यानंतर आपण बघूया की रसलच्या ओव्हर नंतर
यावेळेस मात्र चांदने लेग साईडच्या दिशेने बॉल भिंतीला लागून वापस आला. 1 रन कंप्लीट झाला कीपर कडे. दुसरा धाव घेण्याचा निर्णय नाकारला अर्षदने आणि काय सुरेख गोलंदाजी करते. 1 पाशा 11. पुन्हा एकदा फील्ड चेंजेस. थोड़ा सा फील्ड जल्द से जल्द सेट करे, मैच कंटिन्यू रखे, मैच में डिले ना करे. पुढे समोरच्या दिशेने खेळला चेंडू बॉलवर येतोय. प्लेयर 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या बॉल साठी प्रयत्न होता मात्र थ्रो मात्र खूप स्लो असल्यामुळे रन तर कंप्लीट होते 2 धावा आणि आता मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 रन. 2 ओवर के खात्मे के बाद रन जा पहुंचा है 11 रन. अभी बारिश भी पूरी खुल चुकी है. बारिश आने के आसार तो कुछ दिख नहीं रहे, लेकिन विकेट अभी भी गीला है. बॉल स्किड कर रहा है और जल्द से जल्द अपना बॉलर लगाइए. बादशाह 11 बहुत सारे डिस्कशन चालू है आपके. 11 रन. पुन्हा एकदा तयार. बादशाह 11 आपको टाइमर सेट किया जाएगा इसके बाद वाली मैच में. अगर आप ये मैच विन होते हैं तो पहिला बॉल कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. 1 मात्र धाव कंप्लीट झाली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 रन. 2 ओव्हर 1 बॉल 4 ओव्हरचा हा मॅच असेल. टॉस जिंकला होता 1 बादशाहने आणि त्यानंतर बॉलिंगचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आता मात्र आतापर्यंत तरी सक्सेसफुल होताना दिसतोय कारण संघाची धावसंख्या बॉल टू बॉल. आणि 2 बॉल नंतर 13 रन. संघाची धावसंख्या. सोनू बॉलर तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल होता. रन मात्र चोरतोय का, रन आउट होतोय का आणि रन आउटचा निर्णय काय असेल अंपायरचा. नॉट आउट. खूप असे रिस्की रन धावण्यात सक्सेसफुल झाली आहे 2 ते 3 वेळा. आता मात्र 1 रॉयल 1 रन करून आपली संघाची धावसंख्या वाढवते. रन झालेले आहेत 14. हे रन थांबण्याची गती कशामुळे थांबली असेल कारण मोहीन आणि सोनू सारखे बॅट्समॅन फर्स्ट ओव्हर मध्ये आउट झाले. मोहीन ज्यांनी पहिल्याच बॉल मध्ये चौकार मारला आणि दुसऱ्या बॉलवर आउट झाल्यानंतर संघाची धावसंख्या जी थांबली आहे ती याचं कारण आहे सलमानने विकेट घेतला होता पॉवर प्ले मध्ये. आता मात्र 2 ओव्हर झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरचे 3 बॉल झाले आहेत आणि 14 धावा झाल्या आहेत. 1 रॉयलच्या चौथा बॉल घेऊन तयार. सोनू फुल टॉस बॉल आहे कव्हरच्या दिशेने भिडकावून दिलाय. काय होईल. चौका की षटकार आणि चौकार मारलेला आहे फुल टॉस बॉलवर ऑफ साइडच्या दिशेने. अर्षद यांनी कव्हरवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 रन. 2 ओव्हर 4 बॉल 18 रन.
अंपायरचा निर्णय. अंपायरचा डिसिजन, थर्ड अंपायर. हैदर, ये अंपायर रिव्यू है कि टीम ने लिया है? ओके, फील्डिंग टीम ने ये रिव्यू लिया है, अंपायर ने नॉट आउट दिया था. तो अंपायर के डिसीजन के साथ हम जाएंगे. थर्ड अंपायर के डिसीजन है नॉट आउट. और फील्डिंग टीम का एक रिव्यू लॉस हो चुका है. नाइनटीन रन्स ऑन द बोर्ड. स्टिल मैच कंटिन्यू रखे. वन बॉल टू गो. पुन्हा एकदा फुल टॉस होता कव्हरच्या दिशेने. सलमान बॉलवर येतोय का? रन मात्र एक कंप्लीट झाला. दुसरा धाव सक्सेसफुल होईल आणि तिसऱ्या धावाचे प्रयत्न होते पण चानने मात्र नकारलं आणि थ्रो होतोय का? पण 21 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 3 ओव्हर नंतर 21 धावा लागलेल्या आहेत. 22 रन ऑन द बोर्ड. 22. AK रॉयल के 22 रन हो चुके हैं और ये लास्ट ओवर जो है बादशाह 11 आप जल्द से जल्द चौथा बॉलर अपना लगाइए. ऑलरेडी अपने बहुत टाइम खर्चा कर लिया है. मोर देन 30 मिनट्स यू आर यूजिंग फॉर दिस वन हाफ. स्टिल नॉट कंप्लीटेड. 1 ओवर रिमेनिंग. लास्ट ओवर की जिम्मेदारी साजिद. थोड़ा सा ये मैच जल्द से जल्द कराइए. AK बादशाह 11. आणि लेग साइडच्या दिशेने भिडकावून दिलाय. बॉलवर येतोय सॉल. कॅच होतोय का? आणि कॅच मात्र झालेला आहे. लेट स्टार्ट घेतला होता, थोडासा मिसजज झाला होता पण कॅच मात्र कंप्लीट झाली आहे आणि 22 रनांवर आता विकेट पडलेला आहे चानच्या रूपात AK रॉयल कडून. आणि त्यांच्याकडून बॅटिंग करायला पुन्हा आता येतोय नबील चानच्या जागी. पुन्हा एकदा साजिद तयार. पॉवर प्ले मध्ये 1 रन. बॉल तिथेच थांबेल. पॉवर प्लेच्या आत 30 यार्डच्या आतमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 रन. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र बरोबर आलाय बॅटीवर आणि 6 धावा कंप्लीट. खूप वेळापासून अर्षद मात्र उभा होता. खूप वेळ झालं अर्षद हा बॅटिंगला आला होता मात्र सिंगल घेऊन
आता मात्र त्याला एक फुल टॉल भेटला, त्याच्यावर षटकार मात्र भिडकावून दिलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 रन. 3 ball 29 run. First ball wicket, then single by Nabil, and after that the smashing 6 by Arshad. Now 3 balls remaining. What will अंदर कौन बॉल हुआ है? बॉल फेंक दो. अभी जो 6 है और फिर से लेग साइड के दिशा में बॉल के नीचे प्लेयर आ चुका है और ये कैच हो गया है. एक 6 के बाद अरशद अभी आउट होकर पवेलियन जा रहे हैं. रन जा पहुंचा है 29 रन एक रॉयल की तरफ से. और अब आने वाले बल्लेबाज मोनू जगह लेंगे अरशद की. आने वाली 2 गेंदों पर कितने रन बटोरते अपनी टीम के लिए, क्या टारगेट सेट करते हैं बादशाह 11 के लिए. चलिए मैच की तरफ. तो ये मैच क्वार्टर फाइनल 2 जो भी जीतेगा वो खेलेगा क्वार्टर फाइनल 1 विनर टीम नुरासिक के साथ. 4 ओव्हर का वो सामना होगा. पुन्हा मोनूने आडव्या बॅटीने खेळलाय. सॉले आला बॉलवर. एक धाव कंप्लीट. 1 बाउन्सच्या रूपात एक धाव पुन्हा कंप्लीट. आणि नबील समोर 30 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एक रॉयल कडून टार्गेट सेट आहे 30 धावा आतापर्यंत. आणि एक बॉल. या बॉलवर काय करतोय नबील आणि काय टार्गेट सेट करतोय. एक रॉयल बादशाह 11 साठी. बादशाह 11 मध्ये लेफ्ट हँड सलमान बॅटिंग करताना दिसेल आपल्याला. सॉले बॅटिंग करताना दिसेल. आणि समोरच्या दिशेने कॅच होतोय का. शेखर आलाय बॉलवर पण 1 बाउन्स चौकार जाईल समोर. विकेटच्या समोर चौकार मारलाय नबीलने आणि बॉल चौकार गेलेला आहे. रन मात्र झाले 35 रनांचं टार्गेट सेट केलंय. 35 रन. रनांचं टार्गेट. तो अभी एक बादशाह 11 आपके बैट्समैन भेज दीजिए. ऑलरेडी यू स्पेंड लॉट मोर टाइम्स ऑन योर फील्ड सेटिंग. हेलो कैमरामैन इधर फोकस करो. ये पूरे लेजेंड है जो आ रहे हैं यहाँ पर. इनमें सबसे ज्यादा अगर कोई लेजेंड है जो क्रिकेट सीखा है वो है इनूस मास्टर. तर फील्डिंग सेट करते एक रॉयल आपला फील्डिंग सेट करून घ्यावी. बादशाह 11 कडून बॅटिंग साठी उतरलाय साजिद आणि सलमान. 35 रनांचं आव्हान. पहिल्या 2 ओव्हर मध्ये मात्र 12 किंवा 11 धावा होत्या. त्याच्यानंतर अर्षदचा एक षटकार आला आणि संघाची धावसंख्या लास्ट बॉलर नबीलने जाऊन पोहोचवली. 34 रन. 35 रनाचं टार्गेट सेट केलंय. एक रॉयलने बादशाह 11 समोर पहिल्या ओव्हरची जिम्मेदारी घेऊन आता कोण येते पाहूया.
आपल्याला बॉलरच्या रूपात बघायला भेटतोय. मोईन फर्स्ट ओव्हर साठी त्याच मोईनचा विकेट घेतला होता सलमानने आणि आता सलमान वर्सेस मोईन हेच बॅटल आपल्याला बघायला भेटतंय पुन्हा एकदा, पण वेगळ्या रूपात. सलमान यावेळेस मात्र बॅटिंग करेल आणि बॉलिंग मध्ये असेल मोईन. 35 रनांचं आव्हान या मॅच नंतर जो ही मॅच जिंकेल. मॅच चालू करू सर. चलो थोड़ा मैच की तरफ, मैच जल्द से जल्द चालू करिए. आपको लेग साइड में देखने मिलेगा आसिफ और एक चांद जैसे कड़क प्लेयर जो पावर प्ले के आउटसाइड खड़े हैं, फील्ड रिस्ट्रिक्शन के बाहर. और मोइन वर्सेस पहिले बॉलर सिंगल घेतोय का? नाही, सिंगल मात्र नाही भेटला आणि रन आउट होतोय का बघूया. मोईनने ओव्हरथ्रो केला होता न पाहताच आणि कव्हर नव्हता. आसिफ खूप लेट आला, मोनूकडून बॉल सुटलाय आणि एक धाव कंप्लीट. फर्स्ट बॉलवर 1 रन आलेला आहे. आता मात्र पाऊस मात्र गेलेला आहे, तर ही विकेट मात्र ओली आहे. पिच गीला है, बॉल स्केच कर रहा है. मोइन जैसा पेस उसको डिफेंस करके 1 रन लिया ओवरथ्रो के रूप में. मोइन ने खुद एक ओवरथ्रो किया, उसको बैकअप नहीं कर पाए मोनू आसिफ. और अब दूसरे बॉल की एक बॉल 1 रन. आता मात्र साजिद स्ट्राइक करेल. मोइन तर एक रॉयल और बादशाह 11 के ये बीच मैच 35 रनों का टार्गेट पॉइंटच्या दिशेने भिडकावून दिलाय. चौका जाईल का? पण एक मात्र धाव कंप्लीट झाली आहे. आसिफने पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फिल्डिंग करून क्षेत्ररक्षण करून बॉल मात्र थ्रो केलेला आहे. आणि आमची मॅच ही मॅच फक्त चीता कॅम्प नाही तर ऑल ओव्हर मुंबई बघितली जाते. आणि तसंच दुबई वरून सुद्धा आम्हाला अप्रिशिएशन आलेलं आहे. फरान यांचं, फरान यांनी आपल्या YouTube DGB चॅनलवर कमेंट करून आम्हाला अप्रिशिएट केलंय, तर थँक्स फरान. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने कव्हरवर फिल्डिंग मात्र उत्कृष्ट झाली आहे. अंपायरचा निर्णय काय असेल? अंपायरने डायरेक्ट बघता क्षणी आउट दिलेला आहे. ते थर्ड अंपायरचा निर्णय त्यांनी मागितला नाही, डायरेक्ट रन आउट झालेला है. सलमान जो कि ट्राई नहीं कर रहे थे लंबे लंबे हिट लगाने के लिए, वो सिर्फ पावर प्ले क्रॉस करने के लिए देख रहे थे, लेकिन रन आउट हो चुके हैं मोइन की ओवर में. और बेहतरीन फील्डिंग की यहाँ पर सरफराज ने, तो उनकी जगह लेने आए अजिंक्य. 35 रनों का ये टारगेट से चेस करना होगा. जो भी ये टीम मैच जीतेगी वो खेलेगी क्वालिफाई क्वार्टर फाइनल 1 नुरासिक के साथ. इसके बाद वाला जो मुकाबला होगा वो वही होगा और हमें मिलेगा फर्स्ट सेमीफाइनल होगा नुरासिक वर्सेस AK रॉयल. और जो भी टीम AK रॉयल और बादशाह 11 में से जो भी टीम जीतेगी उसके साथ नुरासिक का सामना होगा फर्स्ट सेमीफाइनल ऑफ फिरोज 11 ट्रॉफी 2015. मोइन पुन्हा एकदा तयार. साजिद साठी यावेळेस मात्र आडव्या बॅटीने खेळला चेंडू बॉलवर येतोय का? समीर मात्र एक उत्कृष्ट असा झेल घेतलाय समीरने. पॉवर प्लेच्या बाहेर पडून जात होता उलटा दिशेने आणि कॅच मात्र झालेला आहे. मोईनला अजून एक विकेट भेटतोय आणि मोईन ज्याने
बॅटिंग मध्ये पराक्रम ह्या मात्र मॅच मध्ये दाखवला नव्हता, त्यामुळे बॅटिंग मध्ये नाही तर बॉलिंग मध्ये त्याने पराक्रम दाखवलेला आहे. 2 विकेट घेतलेले आहेत. साजिद आणि सलमान दोन्ही ओपनर पवेलियन मध्ये गेलेले आहेत आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय अहमद. संघाची धावसंख्या 3 रन. पुन्हा एकदा या पेचचं उत्तर अहमदकडे नव्हतं आणि ओव्हर मात्र संपलेली आहे. पहिल्या ओव्हर नंतर 3 रन 2 विकेट, दोन्ही ओपनर पवेलियन मध्ये दाखल. दुसऱ्या ओव्हरची जिम्मेदारी कोणावर देते आहे एक रॉल पाहूया. तर दुसऱ्या ओव्हरची धार कडा सांभाळायला येतोय जुबेर आणि त्याचा सामना करेल अजिंक्य. तयार. फिल्डिंग मात्र ओपन होते आता. पॉवर प्लेचं षटक. पहिल्या ओव्हर मध्ये मोईनने 3 रन दिले. आता मात्र दुसरा ओव्हर घेऊन तयार. 35 रनांचं टार्गेट. आता मात्र 32 रन पाहिजेत 18 बॉल मध्ये. ओपन झाली आहे फील्ड. कव्हर. लॉंग ऑफ. लॉंग ऑन. डीप मिड विकेट आणि लेग साइडच्या दिशेने सोनू. बॉलिंगवर जुबेर. आणि पूल केलाय उत्कृष्ट असा. काय भेटतोय अंपायरचा निर्णय राहील 1 रन. हा उत्कृष्ट असा बॉल होता. बॉलने राईज झाला आणि तोच पुल शॉट मारला. पण सॅडली इट्स जस्ट 1 रन फॉर अजिंक्य. शॉट 100% रिझल्ट. नॉट लाईक दॅट. आणि आता मात्र आमच्या समोरून जात आहेत ज्यांचा आज बर्थडे आहे हमजा. हॅपी बर्थडे हमजा. पुन्हा एकदा जुबेर तयार. दुसरा बॉल घेऊन पहिल्या बॉलवर डिक्लेअर रनामध्ये आला होता 1 रन. आता मात्र अंपायरचा निर्णय. निर्धाव चेंडू शॉर्ट बॉल होता. पहिलाच खेळून घेतलाय. पॅटीवर काही बॉल आला नाही. स्पीड व्हेरिएशन झाला आणि डॉट बॉल. AK रॉयल संघाकडून हा डॉट बॉल घेतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 3 रन 2 विकेट. मोईनच्या रूपामध्ये पॉवर प्लेचं षटक. दुसरा. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट. या मॅच मध्ये कमबॅक करतेय. 35 रनांचं टार्गेट सेट करण्यानंतर 2 ओव्हर 1 ओव्हर 3 बॉल 4 रन. पुन्हा एकदा जुबेर तयार अजिंक्यसाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटीने खेळलाय. बॉलवर येतोय मोईन ज्याचा थ्रो मात्र रॉकेट आहे. मोईन एक बार आप थ्रो करके बताइए. थ्रो मात्र केलं नाहीये पण जेव्हा गरज लागेल तेव्हा थ्रो करताना दिसेल आपल्याला मोईन. समोरच्या दिशेने अहमदने मारलाय. मोईन बॉलवर घेतोय का आणि कॅच होतोय. सक्सेसफुल ओव्हर ठरतंय हे जुबेरचं. मात्र रन आलाय 2 आणि 1 विकेट. रन झालेले आहेत 5. म्हणून एकदा थोडस लवकर करावं.
AK रॉयल पुन्हा एकदा तयार जुबेर अंपायर कडे अपील केली आहे पण अपील मात्र नाकारली आहे अंपायरने. आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 रन. पहिल्या ओव्हरच्या पॉवर त्याच्या षटकामध्ये मोईनला आले होते 3 रन. दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 रन. एक रनआउटच्या रूपामध्ये सलमान आउट झाला होता. दुसरा विकेट गेला होता साजिदचा. तिसरा विकेट गेलाय कौन हो गया अहमद. 3 विकेट पवेलियन में 5 रन बोर्ड पर. अभी भी आने वाली 12 गेंदों पर 30 रनों की जरूरत. सरफराज सामना करेंगे अजिंक्य का. तो थोड़ा तेज खेलिए. धूप खेलते हुए जो कि बारिश इस पहली 2 मैच के पहले बारिश आ रही थी अब हल्की हल्की धूप खुल रही है. बादल खुल रहे हैं धूप आ रही है. विकेट के ऊपर जो पानी था वो सूख रहा है तो नॉर्मल गेम अभी चलेगा. पुन्हा एकदा स्लोवर गरीचा चेंडू होता. षटकारासाठी प्रयत्न होता पण मोईनने जस्ट केलाय प्रॉपर आणि आउट झालेला आहे अजिंक्य. सरफराजच्या पहिल्याच बॉलवर अजून 5 रन संघाच्या धावसंख्या थांबली आहे. हेलो, फिर से एक बार सभी का हार्दिक स्वागत. फिरोज 11 ट्रॉफी 2025 स्पॉन्सर बाय फिरोज 11. आज इस प्रतियोगिता का फाइनल दिन और फाइनल दिन की ये दूसरा क्वार्टर फाइनल का मैच यहाँ पर मैदान के अंदर लाइव मैच. एक तरफ है बादशाह 11, दूसरी तरफ है AK रॉयल. नौ गेंदों पर अब 26 रनों की जरूरत. नदीम ने इस वक्त लॉन्ग ऑन और काऊ करने के बीच में एक अच्छा शॉट खेला जहां पर चांद का पाव थोड़ा सा फिसला था, तो थोड़ा सा संभल कर फील्डिंग कीजिए. इस बार डाउन द लेग की गेंद थी. अब यहां पर वाइट प्लस 1 रन. तो थोड़ी सी खराब गेंदबाजी यहाँ पर. अब स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 11. जो लाइट के पॉल के पास जो बच्चे खड़े कीपर के बाजू में, थोड़ा सा हट जाइए वहां से. थैंक यू सो मच. तो इसके बाद यहाँ पर बैक टू बैक मुकाबला यहाँ पर खेला जाएगा. सेमीफाइनल की मैच नूरा 6 स्पोर्ट्स ने यहाँ पर एक फतेह हासिल की. क्वार्टर फाइनल से जीत कर अब वो सेमीफाइनल की तरफ आगे कदम. इस बार भी अच्छा शॉट ऑन द राइस. पॉइंट के सर के ऊपर से खेलना चाहते थे, यहां पर दूसरा रन चाहते लेकिन मना किया और सिंगल रन आता हुआ. तो ये मैच कौन जीतेगा? क्रिकेट एक अद्भुत खेल है.
नो प्रिडिक्शन। विकेट पे कभी भविष्यवाणी जो करते वो कभी सही साबित नहीं होती है। 62 गेंदों पर 23 रनों की जरूरत। आज सभी का हम शुक्रगुजार है। इस बार भी घुटना जमीन पर है। ये बिंदी गेंद आती हुई। सबसे पहले दो एम्पायर्स जो पिछले 5 दिनों से फिरोज 11 ट्रॉफी 2025 में अच्छी एम्पायरिंग करते हुए, उसके बाद में हमारा डीजीपी यूट्यूब चैनल सोनू सर और खास करके जो बांद्रा से आए सद्दाम सर, इनका भी हम शुक्रगुजार करेंगे। उसके बाद में हमारे सलीम सर उर्फ बादशाह भाई जो हमेशा की तरह स्कोरर की भूमिका यहाँ पर अदा करते हुए, मैं शुक्रगुजार हूँ। वीयू स्पोर्ट्स के ओनर सलाऊ सर जो 5 दिन से एक अच्छा कार्य करते हुए, साथ ही में हमारे सुदर्शन जो कॉम बॉक्स में 2 दिन से हमसे जुड़े, और पूरी फिरोज 11 टीम इस टूर्नामेंट को अंजाम देती हुई, सभी का हम दिलों के गहराई से सबसे पहले आपका हार्दिक स्वागत। जो हमको सपोर्ट किया। आज फाइनल दिन इस बार भी डाउन द लेग गेंद है ये, और फिर से खराब गेंदबाजी यहाँ पर समीर के माध्यम से। तो पहली गेंद यहाँ पर वाइड गेंद, अब समीकरण है 6 गेंदों पर 21 रनों की जरूरत। शॉर्ट पिच गेंद, लेकिन ताकत यहाँ पर अधूरी पड़ी। मोइन ने गेंद के नीचे आसानी से यहाँ पर गेंद को पकड़ा और सिंगल रन यहाँ पर चुराया। इस बार बैट की निचली से को गेंद लगी, रनआउट का मौका, डायरेक्ट हिट भी किया था। चलो नूरा सिक्स स्पोर्ट्स क्लब के कैप्टन आप रेडी हो जाए। इसके बाद में ये जो टीम जीतने वाली उसके साथ में आपका मेगा सेमीफाइनल का मैच खेला जाएगा। बढ़िया गेंद समीर की यहाँ पर। अब ये मैच में पकड़ यहाँ पर मजबूत करती हुई एके रॉयल पूरी तरह से यहाँ पर इस मैच में कब्जा करने की कोशिश, क्योंकि अभी भी मैच खत्म नहीं हुई है, कुछ भी हो सकता है। अच्छा शॉट यहाँ पर गैप में, और गेंद गई सीधा सीमा रेखा पार। मिले यहाँ पर 4। नूरा सिक्स स्पोर्ट्स क्लब के कैप्टन आइए यहाँ पर टॉस के लिए, क्योंकि अब मैच यहाँ पर खत्म होगी। 2 गेंदों पर 15 रनों की जरूरत है। स्लोवन गेंद, स्विच हिट, उल्टा पुल्टा, लगे तो आबाद, नहीं लगे तो बर्बाद। चलो ये मैच खत्म। एके रॉयल के कैप्टन आइए जल्दी, सोनू। चलो आबिद आइए।